चला रे. चला. रमावतीचा आवाज. रमावतीचा आवाज. रमावतीचा आवाज. अरे रमावतीचा आवाज. एक लक्षात ठेवा, तो कुठल्या पण बिळात लपू दे. आज त्याला कुठल्याही परिस्थितीत शोधून काढायचा. आकाश पाताळ एक करा, खरं त्याला आज शोधून काढायला पाहिजे. पण थंडर दादा, नेमकं झालंय काय? आपले तेजा दादा असं कुणावरही जबरदस्ती करणार नाही हो. तेच तर. सगळा व्यवहार, आपला सगळा व्यवहार लिगली झाला होता त्या खंडू नाना बरोबर. 30 लाख रुपये रोख दिलेत माझ्या डोळ्यासमोर, तरी पलटलास. खंडू नानांनी लय मोठी चूक केली. जिथं दिसल खोलून ठेवतो त्याला. हा शानायस, खोलून ठेवतोय. तेजादाने आता काय सांगितलं ऐकलं नाहीस? शिवाय खाल्लेलं हो सगळ्यांनी. हा, असलं काय पण करायचं नाही सांगून ठेवतो. एक लक्षात ठेवा, तेजादानी ही गॅस एजन्सी वैदेही वहिनीच्या बहिणींसाठी घेतली. त्यांचा संसार नीट व्हावा म्हणून घेतली. त्याच्यात कुठली बाधा नको आहे, लक्षात ठेवा. आता सगळ्यांनी एक काम करायचं. रेल्वे फाटक, बस स्टँड, परीख पूल, मनेरमाळ, बेलबाग, रमावतीचा कोपरा न कोपरा शोधून काढायचा. पण आज तेजा दादाच्या पायाशी तो खंडू नाना असला पाहिजे. लागा. चला रे. रमावतीचा आवाज. तेजादा, तेजादा. 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 तुम्हाला अटक करायला देश प्रथम मक्तेदार खंडू तुपे सोबत तुमचं कोणतंही डील झालेलं नाही. उलट त्याने एजन्सी द्यायला नकारच दिलाय. तुम्ही आणि तुमच्या माणसांनी जबरदस्ती त्याला उचलून नेलं आणि त्याच्या इच्छेविरुद्ध तुम्ही त्याची गॅस एजन्सी बळकावली.